खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणं भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 27,016 क्युसेक, मुळशी धरणातूनही मुळा नदी पात्रात 27,609 क्युसेक्स आणि पवना धरणातून 5,000 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या नागरिकांना रेड अलर्ट देण्यात आलाय. रात्रीतून धरणातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.